नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक हटके आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला हेल्दी केक, तोही गव्हाच्या पिठाचा, ज्यामध्ये नाही साखर, नाही मैदा, नाही बटर, तरीही मऊ, स्पंजी आणि चवदार. गव्हाच्या पिठात गूळ घालून तव्यावर बनवलेला हा केक खास तुमच्यासाठी. तर मंडळी, हा केक आपण भाकरीच्या तव्यावर बनवणार आहोत. सुरुवातीला तवा प्रीहीट म्हणजेच गरम करण्यासाठी ठेवावा. आता केक पात्राला आधी तूप लावून घ्या. वरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरा. मगच त्यामध्ये आपले तयार झालेलं मिश्रण ओतायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप गूळ, पाव कप तूप, तसेच 1 कप दूध, वेलची पावडर आणि किंचित मीठ हे सगळं एकत्र करून मिक्सरला फिरवून एक छानसं गुळगुळीत मिश्रण तयार करायचं आहे. आता हे सर्व मिश्रण एका भांड्यात ओतून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून त्यावर थोडंसं दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आहे. हे मिश्रण फेटताना एकाच दिशेने फेटायचं आहे. आता हे मिश्रण केक पात्रात ओतून घेऊया. आता हे 3 ते 4 वेळा टॅप टॅप करायचं आहे. यामुळे यातील एअर बबल्स निघून जातील. आता आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स यावर सजावट करून घ्यायची आहे. आता हा केक आपण भाकरीच्या तव्यावर बनवणार आहोत. पात्र तव्यावर ठेवा. गॅस 1 मिनिट मोठा ठेवा आणि 30 ते 35 मिनिटे मंद आचेवर हा केक छान होऊ द्या. आता आपण केक तयार झालाय का ते पाहूया. आपला केक आता तयार झालेला आहे. तर बघा, किती मस्त मऊ, जाळीदार, स्पंजी केक तयार झालेला आहे. हेल्दी पण, चवदार पण. तुम्हीही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कसा झालाय ते. तर गूळ घालून केलेला हा केक खूप छान लागतो आणि हेल्दीही असतो. त्यामुळे साखर न वापरता आपण गूळ वापरलेला आहे. आणि बघा मंडळी, मऊ, लुसलुशीत, जाळीदार, गोड केक तयार झालाय. हा केक घरच्यांना द्या, पाहुण्यांना द्या, सगळ्यांना आवडणारच. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच हटके आणि सोप्या रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.